फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी निलंबित PSI गोपाळ बदने याने शनिवारी रात्री सरेंडर केले. फलटण पोलीस ठाण्यात तो स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान अटकेनंतर बदने याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, मी प्रामाणिक आहे. माझा पोलीस प्रशासन आणि न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय घेईल त्यावर माझा विश्वास आहे. डॉक्टर तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या हातावर सुसाईड नोट देखील लिहिलेली होती. त्यामध्ये गोपाळ बदने याने आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचे तसेच प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा उल्लेख होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली तर गोपाळ बदने हा पोलिसांना चकवा देत होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 2 पथके देखील रवाना केली. त्याने शेवटचे लोकेशन देखील पोलिसांनी ट्रेस केले होते. दरम्यान शनिवारी रात्री तो स्वतः फलटण पोलीस ठाण्यात सरेंडर झाला. प्रशांत बनकर याला अटक केल्यानंतर शनिवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान प्रशांतची बहीण हिने माध्यमांसमोर येत आपल्या भावाची यात काही चूक नसल्याचे सांगितले. त्याची आणि मृत डॉक्टरची महिनाभरापूर्वीच ओळख झाली होती. तिने आपल्या भावाला 15 दिवसांपूर्वी प्रपोज केल्याचे सांगितले.